नमस्कार, मी असिस्टंट प्रोफेसर जया कावळे, जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघत आहोत फायर इन्शुरन्स क्लेमचा प्रॉब्लेम नंबर 5. ओके, 4 प्रॉब्लेम आपले जवळपास झालेले आहे. प्रत्येक एक नवीन प्रॉब्लेम मध्ये आपण काहीतरी एक नवीन पॉइंट बघितलेला आहे, जो की आपल्या एमसीक्यू पेपरच्या दृष्टिकोनातून युजफुल असणार आहे. आज आपण बघत आहोत प्रॉब्लेम नंबर 5. मागील 4 प्रॉब्लेमपेक्षा हा प्रॉब्लेम थोडा वेगळा असणार आहे. क्वेश्चन, प्रॉब्लेम, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समधून लिंक ओपन करून क्वेश्चन आपल्या जो प्रॉब्लेम आहे तो नोटमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि प्रॉब्लेमसाठी तुम्ही समोरचा व्हिडिओ कंटिन्यू बघू शकता. क्वेश्चन दिलेला आहे, प्रॉब्लेम आधी समजून घेऊया. अ फायर ऑकर्ड इन द प्रिमाइसेस ऑफ रतन पाल ऑन 20th जून 2007. रतन पाल यांच्या बिझनेसमध्ये, यांच्या प्रिमाइसेसमध्ये फायर ऑकर्ड झालेला आहे 20th जून 2007 ला. ओके, 20 जून 2007 ला त्या ठिकाणी आग लागलेली आहे. फ्रॉम दी फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट दी अमाऊंट ऑफ क्लेम. खालील माहितीवरून अमाऊंट ऑफ क्लेम कॅल्क्युलेट करायचं आहे. आता खालील माहिती काय दिलेली आहे, तर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे लास्ट 3 इयर्सचं. क्लिअर. आता फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये डायरेक्टली आपल्याला ग्रॉस प्रॉफिट रेशो गिवन होता. सेकंड प्रॉब्लेम मध्ये आपण ग्रॉस प्रॉफिट ट्रेडिंग अकाउंट वरनं आपण ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केलं, देन त्यानंतर रेशो कॅल्क्युलेट केला. मागील जो आपण प्रॉब्लेम नंबर 4 बघितलेला आहे त्यामध्ये जो ग्रॉस प्रॉफिट होता तो 25% ऑन कॉस्ट होता, बट आपल्याला सेल्स माहिती होतं, कॉस्ट गिवन नव्हती. त्यावरनं आपण ग्रॉस प्रॉफिट कसं, ग्रॉस प्रॉफिट रेशो, ग्रॉस प्रॉफिट कसं शोधून काढायचा हे बघितलं. आजच्या या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला मागील काही वर्षाचं ग्रॉस प्रॉफिट दिलेलं आहे. मागील 3 वर्षाचं जवळपास आपल्याला ग्रॉस प्रॉफिट दिलेलं आहे आणि त्यावरनं आपल्याला ग्रॉस प्रॉफिट रेशो, प्रत्येक वर्षाचा ग्रॉस प्रॉफिट रेशो आधी कॅल्क्युलेट करायचा आहे आणि देन त्यानंतर आपल्याला ऍव्हरेज ग्रॉस प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, तर ग्रॉस प्रॉफिट कशावर असते? सेल्सवर. ओके, कारण आपण मागील 3 प्रॉब्लेम मध्ये सेल्सवर ग्रॉस प्रॉफिट काढलेला आहे. फक्त प्रॉब्लेम नंबर 4 असा होता की ज्यामध्ये आपल्याला 25% ऑन कॉस्ट दिलेलं होतं, त्यामुळे आपण ते कॉस्टवर घेतलेलं आहे. मल्टिप्लाय बाय 25 डिवायडेड बाय 125 केलेलं आहे. क्लिअर. बट या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला मागील 3 वर्षाचं ग्रॉस प्रॉफिट दिलेलं आहे आणि सेल्स सुद्धा दिलेलं आहे. तर सेल्स ऑफ लास्ट 3 इयर्स वेअर, 3 इयर्स वेअर म्हणजे 2004-5, 2005-6 आणि 2006-7 या 3 वर्षाकरिता ग्रॉस प्रॉफिट आणि सेल्स आपल्याकडे आहे. त्यावरून आपण प्रत्येक इयरचं ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करू शकतो. जसं 2004-5 आहे, तर 2004 आणि 5 साठी ग्रॉस प्रॉफिट, सेल्स माहिती आहे, ग्रॉस प्रॉफिट रेशो आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर आपण फर्स्ट आपलं कॅल्क्युलेशन असणार आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो. ओके, तर ग्रॉस प्रॉफिट रेशो साठी आधी फर्स्ट इयर 2004-5 साठी, ओके, 2004-5 साठी ग्रॉस प्रॉफिट रेशो आपण कॅल्क्युलेट करूया. ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला काय आहे? ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स, ओके, मल्टिप्लाय बाय 100. तर या ठिकाणी 2004-5 साठी ग्रॉस प्रॉफिट जीपीआर, ग्रॉस प्रॉफिट रेशो. ओके, तर या ठिकाणी 2004-5 साठी किती असणार? तर 2004-5 चा ग्रॉस प्रॉफिट 89,600. ग्रॉस प्रॉफिट घेऊया 89,600 डिवायडेड बाय 4-5 चा सेल्स दिलेला आहे 5,60,000. ओके, 5,60,000 मल्टिप्लाय बाय 100. 89,600 डिवायडेड बाय 5,60,000 मल्टिप्लाय बाय 100. तर या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट रेशो येत आहे 16%. ओके, 2004-5 चा ग्रॉस प्रॉफिट रेशो किती आहे? 16%. आता हाच ग्रॉस प्रॉफिट रेशो मेमोरंडम मध्ये घेऊन चालणार का? नाही, कारण 3 वर्षाचं ग्रॉस प्रॉफिट दिलेलं आहे. तर आपल्याला 3 वर्षाचा ग्रॉस प्रॉफिट रेशो काढायचा आहे आणि देन त्यानंतर 3 वर्षाचा ऍव्हरेज करायचा आहे, सिंपल ऍव्हरेज. ओके, आपण
ट्रेडिंग अकाउंट मी तुम्हाला सुरुवातीला बेसिक मध्येच सांगितलेलं आहे की ग्रॉस प्रॉफिट रेशो कसं कॅल्क्युलेट करायचं, सिम्पल ऍव्हरेजनी केव्हा कॅल्क्युलेट करायचं, वेटेड ऍव्हरेज मेथडनी केव्हा कॅल्क्युलेट करायचं. तर या ठिकाणी आपल्याला सिम्पल ऍव्हरेजनी करायचं की वेटेड ऍव्हरेजनी करायचं, इट्स डिपेंड अपॉन सिच्युएशन. ओके, तर 2005-06 साठी ग्रॉस प्रॉफिट आणि सेल्स. ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे 1,19,000. ओके, आणि सेल्स गिवन आहे 7 लाख. सेल्स गिवन आहे 7 लाख. 1,19,000 डिवायडेड बाय 7 लाख मल्टिप्लाय बाय 100. तर या ठिकाणी जो रेशो येत आहे तो आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो 17%. ओके, देन 2006-07 साठी ग्रॉस प्रॉफिट रेशो. ग्रॉस प्रॉफिट आहे 1,20,000 डिवायडेड बाय सेल्स. 2006-07 चा सेल्स आहे 8 लाख मल्टिप्लाय बाय 100. 8 लाख मल्टिप्लाय बाय 100. तर या ठिकाणी जो रेशो आहे तो रेशो येत आहे आपला 15%. ओके, आता या ठिकाणी ऍव्हरेज, सिम्पल ऍव्हरेज काढायचं की वेटेड ऍव्हरेज काढायचा. तर त्या ठिकाणी मी तुम्हाला सिम्पल एक ट्रिक सांगितलेली आहे की ऍव्हरेज केव्हा काढायचा आणि वेटेड ऍव्हरेज केव्हा काढायचा. तर हे जे पर्सेंटेज ऑफ रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट जे आहे हे जर सपोज आपल्याला काही चढ उतार असेल यामध्ये, बघा 16 आहे, मग 17 आहे, मग परत कमी झालेला आहे, 16 नंतर 17 वाढलेला आहे, 17 नंतर 15 कमी झालेला आहे. ओके, म्हणजे यामध्ये चढ उतार आहे, कमी जास्त होत आहे. ओके, तर जर ग्रॉस प्रॉफिट रेशो मध्ये जर चढ उतार असेल म्हणजे ते कमी जास्त होत असेल तर तेव्हा सिम्पल ऍव्हरेज काढायचा. ओके, आणि जर ग्रॉस प्रॉफिट रेशो किंवा ग्रॉस प्रॉफिटचे पर्सेंटेज हे जर कॉन्स्टंटली वाढत आहे किंवा कॉन्स्टंटली घटत आहे, म्हणजे आता इथे जर सपोज असतं 16, 17, 18. ओके, तर कॉन्स्टंटली वाढत आहे. इथे जर सपोज 16, 15, 14 कॉन्स्टंटली घटत आहे, तर अशा वेळेस वेटेड ऍव्हरेज मेथड वापरून ग्रॉस प्रॉफिट काढायचं. ओके, बट आता या ठिकाणी या प्रॉब्लेम मध्ये चढ उतार आहे, वाढत आहे, घटत आहे. 16 नंतर 17 वाढलेला आहे रेशो, परत कमी झालेला आहे. ओके, त्यामुळे या ठिकाणी सिम्पल ऍव्हरेज मेथड नुसार या ठिकाणी ऍव्हरेज ग्रॉस प्रॉफिट येईल आहे ऍव्हरेज ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू काय करायचं आहे, तिन्हीची टोटल मल्टिप्लाय बाय 3. 16 प्लस 17 प्लस 15 डिवायडेड बाय 3. तर या ठिकाणी जो रेशो आहे तो येत आहे आपला 16%. ओके, ऍव्हरेज ग्रॉस प्रॉफिट रेशो किती येत आहे 16%. तर या ठिकाणी जेव्हा मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट मध्ये आपण ग्रॉस प्रॉफिट काढणार आहोत तर तो किती राहील आहे 16% ऑन सेल्स. क्लिअर. तर ग्रॉस प्रॉफिट रेशो फर्स्ट कॅल्क्युलेशन आपलं क्लिअर झालेलं आहे. आता तयार करत आहोत आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट मध्ये फर्स्ट ओपनिंग स्टॉक आपण घेत असतो. तर या ठिकाणी ओपनिंग स्टॉक मागील वर्षाचा ओपनिंग स्टॉक आपल्याला दिलेला असेल, मागील वर्षाचा क्लोजिंग असेल किंवा एकतर या वर्षाचं ओपनिंग. तर या वर्षाचं ओपनिंग आपल्याला दिलेलं आहे. स्टॉक ऑन 1 एप्रिल 2007 किती आहे 80,000. ओके, देन आहे परचेस. करंट इयरची सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे. परचेस फ्रॉम 1 एप्रिल टू 20 जून 2007 किती आहे 1,50,000. ओके, देन सेल्स गिवन आहे करंट इयरचं 2,60,000. देन आहे वेजेस 1 एप्रिल 2007 टू 20 जून 2007. तर वेजेस मॅन्युफॅक्चरिंग ट्रेडिंग अकाउंट मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट मध्ये डेबिट साइडला किती आहे 22,000. वेजेस 22,000. देन आहे मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस
हा डिरेक्टली मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड आहे, त्यामुळे मेमोरंडम ट्रेडिंगच्या डेबिट साइडला येईल. तर या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस किती आहे 23,000. ओके. त्यानंतर गिवन आहे आपल्याला सॉल्वेज स्टॉक. तर हे आपण जेव्हा लॉस ऑफ स्टॉक कॅल्क्युलेट करूया तेव्हा आपल्याला आवश्यक आहे. आणि देन इन्फॉर्मेशन, द स्टॉक वॉज इन्शुअर्ड फॉर ₹40,000 अँड देअर वॉज अन ऍव्हरेज क्लॉज इन दी पॉलिसी. ओके. जो स्टॉक सॉल्वेज स्टॉक आहे तो आहे 40,000 आणि या ठिकाणी ऍव्हरेज क्लॉज नुसार आपल्याला अमाऊंट ऑफ क्लेम कॅल्क्युलेट करायचं. क्लिअर. तर या क्वेश्चन मध्ये ओपनिंग स्टॉक, परचेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस, सेल्स आपण सर्व क्वेश्चन मध्ये दिलेल्याप्रमाणे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट मध्ये सर्व व्हॅल्यू पुट केलेले आहे. आता आपण या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट घेऊन त्यानंतर स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर कॅल्क्युलेट करूया. तर या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट किती घ्यायचं आहे आपल्याला 16% ऑन सेल्स. सेल्स किती आहे 2,60,000. तर या ठिकाणी ऍट दी रेट 16% ऑन 2,60,000. ओके. तर 2,60,000 चे 16% येईल या ठिकाणी 41,600. क्लिअर. देन ग्रॉस प्रॉफिट आलेलं आहे आपलं 41,600. आता आपल्याला मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटचं बॅलन्सिंग करायचं आहे. डेफिनेटली डेबिटची टोटल जास्त राहील क्रेडिटला. या ठिकाणी डेबिट बॅलन्स राहील आहे क्रेडिट साइडला. आणि हे जे क्रेडिट बॅलन्स आहे डेबिटची टोटल केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बॅलन्स मिळत आहे 3,16,600. 3,16,600 आणि या ठिकाणी बॅलन्सिंग फिगरनी जी अमाऊंट आहे ती आहे 56,600. ओके. किती आहे 56,600. याला म्हणायचं आहे आपल्याला स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर. हे काय आहे स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर. ज्या दिवशी फायर लागलेली आहे त्या दिवशी किती स्टॉक शिल्लक आहे आणि कसं मिळालेलं आहे हे आपल्याला बॅलन्सिंग फिगर. तर याला ब्रॅकेटमध्ये बॅलन्सिंग फिगर. ओके. किती आहे 56,600. ओके. आणि टोटल होईल आहे याची 3,16,600. 3,16,600. ओके. तर या पद्धतीने आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट वरून स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर कॅल्क्युलेट केलेला आहे 56,600. ओके. त्यानंतरचा नेक्स्ट कॅल्क्युलेशन असते आपलं ऍक्च्युअल लॉस ऑफ स्टॉक किंवा ऍक्च्युअल लॉस. ओके. तर लॉस ऑफ स्टॉक साठी आपण काय करत असतो स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर मधनं सॉल्वेज स्टॉक लेस. ओके. चला. तर या ठिकाणी नेक्स्ट कॅल्क्युलेशन आपण बघतो आहे अमाऊंट ऑफ लॉस ऑफ स्टॉक. अमाऊंट ऑफ लॉस ऑफ स्टॉक इज इक्वल टू कसं येईल या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. किती आहे स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर 56,600. ओके. 56,600. देन यानंतर लेस होईल सॉल्वेज स्टॉक. सॉल्वेज स्टॉक आहे 14,000. किती आहे सॉल्वेज स्टॉक 14,000. सॉल्वेज स्टॉक आहे 14,000. ओके. आणि देन यानंतर ऍक्च्युअल आपला लॉस ऑफ स्टॉक येईल आहे 56,600 मधनं 14,000 लेस झाल्यानंतर 42,600. 42,600. तर हे आहे लॉस ऑफ स्टॉक. ओके. तर या प्रॉब्लेम मध्ये आपलं लॉस ऑफ स्टॉक आलेला आहे. किती आहे लॉस ऑफ स्टॉक 42,600. तर लॉस ऑफ स्टॉक आलेला आहे आपलं 42,600. ओके. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे अमाऊंट ऑफ क्लेम. म्हणजे जी कंपनी आहे ती कंपनी इन्शुरन्स कंपनीकडे किती रुपयाचा क्लेम करू शकते. क्लिअर.
तर त्यासाठी आता आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन मध्ये तर क्लिअरली सांगितलेलंच आहे की या ठिकाणी ऍव्हरेज क्लॉज लागणार, बरोबर. पण तरी सुद्धा आपण एकदा क्रॉस चेक किंवा आपल्या इन्फॉर्मेशनसाठी आपण बघू शकतो की अमाऊंट ऑफ पॉलिसी आणि स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर यामध्ये कंपॅरिझन करून अमाऊंट ऑफ पॉलिसी आपल्याला क्वेश्चन मध्ये गिवन आहे. किती आहे अमाऊंट ऑफ पॉलिसी गिवन? ₹40,000. ओके. स्टॉक इन्शुअर्ड आहे 40,000. स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर आलेला आहे 56,600. तर या ठिकाणी क्लिअरली स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर जे आहे ते अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसीपेक्षा जास्त आहे, म्हणजे या ठिकाणी तसंही ऍव्हरेज क्लॉज लागणारच. तर या ठिकाणी ऍव्हरेज क्लॉज अकॉर्डिंग टू ऍव्हरेज क्लॉज आपला अमाऊंट ऑफ क्लेम काय असेल? तर या ठिकाणी अमाऊंट ऑफ क्लेम किंवा या ठिकाणी आपण लिहू शकतो अकॉर्डिंग टू ऍव्हरेज क्लॉज क्लेम विल बी. क्लेम किती असेल? तर अमाऊंट ऑफ क्लेम इज इक्वल टू अमाऊंट ऑफ क्लेम काढण्यासाठी आपल्याजवळ फॉर्म्युला आहे. अमाऊंट ऑफ क्लेम इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे अमाऊंट ऑफ क्लेमचा? तर आपल्याला घ्यायचं आहे अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी, अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी डिवायडेड बाय स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर, स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर multiplied by loss of stock, multiplied by loss of stock. ओके. अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी आपल्याकडे आहे किती? 40,000. तर 40,000 डिवायडेड बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर 56,600 मल्टिप्लाय बाय लॉस ऑफ स्टॉक 42,600. ओके. या ठिकाणी 40,000 मल्टिप्लाय बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर 56,600 divided by 56,600 multiplied by loss of stock 42,600. 42,600 या पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. 40,000 डिवायडेड बाय 56,600 मल्टिप्लाय बाय 42,600 आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अमाऊंट ऑफ क्लेम मिळेल 30,106. ओके. 30,106. तर या ठिकाणी अमाऊंट ऑफ क्लेम इज इक्वल टू 30,106 रुपीज 30,106. ओके. तर जी कंपनी आहे, कुठली कंपनी आहे आपली ही? रतनपाल लिमिटेड जे आहे ते इन्शुरन्स कंपनीकडे किती रुपयाचा क्लेम करेल? तर 30,106 या पद्धतीने. तर या प्रॉब्लेम मध्ये आपण इझी प्रॉब्लेम होता. ग्रॉस प्रॉफिट आपल्याला ग्रॉस प्रॉफिट आणि सेल्स दिलेलं होतं मागील 3 वर्षाचं. त्या आधारावरून आपण ग्रॉस प्रॉफिट रेशो काढलेले आहे. 3 वर्षाचे रेशो आपल्याकडे आल्यानंतर आपण त्या 3 वर्षाच्या रेशोचा ऍव्हरेज केलेला आहे, जो की ऍव्हरेज ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे 16%. ओके. आणि हे 16% आपण या ठिकाणी 16% ऑन सेल्सवर ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केलेलं आहे. मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट मध्ये करंट इयरचं ग्रॉस प्रॉफिट 2,60,000 चे 16% 41,600. ओके. बॅलन्सिंग करून या ठिकाणी स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आपला आलेला आहे 56,600 बॅलन्सिंग फिगर. क्लिअर. देन त्यानंतर आपण लॉस ऑफ स्टॉक कॅल्क्युलेट करत असतो. ऍक्च्युअल लॉस ऑफ स्टॉक हे जे ऍक्च्युअल हे फर्स्ट कॅल्क्युलेशन आहे आपलं. देन त्यानंतर मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे आणि देन नेक्स्ट पार्ट. ओके. देन अमाऊंट ऑफ लॉस ऑफ स्टॉक आहे, म्हणजे ऍक्च्युअल आपला लॉस किती झालेला आहे? तर जेवढा माल आपल्याकडे शिल्लक होता त्यामधनं जर आपण जेवढा माल आपल्या नुकसानीपासून वाचलेला आहे, ज्या मालाचं नुकसान झालेलं नाही तो माल लेस करा, तो तेवढी किंमत लेस करून ऍक्च्युअल लॉस किती झालेला आहे ते आपण काढलं. तर ऍक्च्युअल लॉस ऑफ स्टॉक आहे आपला 42,600. ओके. या क्वेश्चन मध्ये अमाऊंट ऑफ पॉलिसीपेक्षा स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर जास्त होता, अमाऊंट ऑफ पॉलिसी कमी होती, त्यामुळे ऍव्हरेज क्लॉज नुसार फॉर्म्युला लागलेला आहे. फॉर्म्युलानुसार आपण अमाऊंट ऑफ क्लेम कॅल्क्युलेट केलेला आहे 30,106. ओके. आजचा हा प्रॉब्लेम
5 प्रॉब्लेम आपले जवळपास झालेले आहे. प्रत्येक एका नवीन प्रॉब्लेम मध्ये आपण एक नवीन टर्म डिस्कस केलेली आहे, जे की तुम्हाला आपल्या एमसीक्यू, तुमच्या क्वेश्चनसाठी, तुमच्या पेपरसाठी तुम्हाला युजफुल असेल. नेक्स्ट लेक्चरमध्ये पुन्हा भेटूया फायर इन्शुरन्स क्लेमच्या आणखी एका नवीन प्रॉब्लेम सोबत. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.